तो हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या टापानं आणि शाहिराच्या डफानं आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवरायाने. मुद्रांच्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला तोड नाही, शौर्याला तोड नाही. स्वतंत्र आहे सागर समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळ सन्मान. तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा दगदगता अभिमान, काळीचा आहे सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याला पहिला मान. असे ते छत्रपती शिवाजी महाराज. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय इतक्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत, तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा आणि त्या 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या कट्ट्याला घाम फोडणारा जिगरबाज माझ्या मर्दमावळ्यांचा महाराष्ट्र, जिगरबाज माझ्या मर्दमावळ्यांचा महाराष्ट्र. आणि ह्याच महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये वस्तू वापरले आणि माणसं जपली, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर स्वर्ण अक्षराने इतिहास लिहिला. त्यांच्या अक्षरी प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे. आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगायचा वाटतो. एकदा कर्नाटकाच्या मुंबईवरून छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात येत होते, तेव्हा तेथे एक बेलवाडी नावाचं गाव होतं. तेथे एक छोटासा किल्ला होता. मल्लमा देसाई नावाची ठाणेदारी तिथे राहत होती. दादाजींना वाटले जाता जाता हा गड घेऊन जावा, त्यामुळे दादाजींनी थोडे दिवस सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमावर चाल करून गेले. परंतु मल्लमा ही जिद्दीची चिकाटीची, तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तिथे मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटले एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, त्यामुळे दादाजींनी अजून सैन्य गोळा केलं आणि पुन्हा ते मल्लमावर चाल करून गेले. आता मात्र मल्लमाचा पराभव झाला. तेव्हा दादाजींनी ठरवलं की मल्लमाला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभे करायचे. जेव्हा मल्लमाला कैद करत असताना ती आत गेली आणि आपल्या तान्या बाळाला घेऊन बाहेर आली. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांपुढे मल्लमा देसाईला दरबारात उभे केले, तेव्हा तिला वाटले आता जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो, तसा हा राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांपुढे गेली आणि नतमस्तक झाली आणि म्हणाली, राजा मी तुमची गुन्हेगार आहे. राजा जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, परंतु यामध्ये माझ्या तान्या बाळाचा काहीही दोष नाही. हे कोण छत्रपती शिवाजी महाराजांनी खर्च केलं. त्यांनी चिटणीसाला इशारा केला. चिटणीस आत गेला. तो दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लमा देसाईच्या बाळाला उचललं आणि मांडीवर ठेवलं आणि त्या दुधाच्या वाटेतून त्या बाळा चमच्याने दूध पाजलं आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना, तो आमचा बाचा आहे. आम्हाला तुम्ही आमच्या भगिनी झालात आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावून घेतो? दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. आणि असं त्या काळातही माझ्या शिवरायानं त्या मल्लमा देसाईचं राज्य परत केलंच. त्याहूनही तिला बांगडी चोळी देऊन तिला तिच्या घरी सुखरूपपणे पोच केलं. म्हणून तर असं मला असं वाटतं, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही, आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. म्हणून जगाला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे झुकावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला. म्हणून आज जी कोणी स्त्री मला ऐकत आहे, मला तिला एवढं सांगायचं वाटतं की टगार तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझा या नजरेची धार आहे. अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझा या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. अगं भगवती रक्षणे तू स्वराज्याची तू मेघ आहे. अगं भगवती रक्षणे तू स्वराज्याची तू मेघ आहे. दुबळी समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊची लेख आहे, तू जिजाऊची लेख आहे. आता एवढे वर्ष झाले तरी अलीकडच्या काळातला एक प्रसंग मला तुम्हाला सांगायचं वाटतं. आता 7 वर्षांपूर्वी इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. तेव्हा त्यांना काही गायकी प्रश्न विचारला की तुम्हाला सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचं की प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचं? तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले, मला तुमचं सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको आणि प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहलही नको. माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा रायगड मला बघायचा आहे. आणि तेव्हा सर्व त्यांना रायगड बघण्यासाठी
घेऊन गेले. म्हणून तर असं मला असं वाटतं, जगाच्या पाठीवर तुम्ही कोठेही गेलात आणि जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कुठून आले आहात, तर त्यांना अभिमानाने सांगा, ज्याला मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणालाही देखील जगायला शिकवलं अशा छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून आलेलो आहोत आम्ही. म्हणून तर असं मला असं वाटतं, ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे, ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगतो, मी शिवबाचा मावळा आहे, मी शिवबाचा मावळा आहे. जाता जाता मला एवढंच सांगायचं वाटतं की देवाकडे एक फुल मागितलं तर देवाने अख्खी बागच दिली. देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडा दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्र दिला. आणि जेव्हा देवाकडे देव मागितला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला.